श्री गणेशाय नमः. दशक 8 समास 9 सिद्ध लक्षण. श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे. एखाद्याने अमृत प्राशन केले की ते पोटात गेल्यावर त्याची बाह्य कांती सुद्धा लखलखीत दिसते. त्याप्रमाणे अंतरात स्वस्वरूपानुभव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी असतात ते सांगावे. एखाद्याला आत्मज्ञान निसंदेहपणे झालेले आहे हे कसे जाणावे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता स्वाभाविकपणे साधू लक्षणे सांगतो. आता सिद्धांचे लक्षण. सिद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. येथे वेगळे पण जराही शिल्लक राहिलेले नसते. स्वरूप होऊन राहणे याला सिद्ध हे नाव आहे. जो स्वरूपाकार होऊन राहतो त्याला सिद्ध असे म्हणतात. कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असते. स्वस्वरूप स्वयंसिद्ध आहे हे वेदात शास्त्रातही प्रसिद्ध आहे. हे स्वयंसिद्ध स्वरूप जो स्वतः झाला त्याला सिद्ध म्हणावे. अन्यत्र सिद्ध या शब्दाचा प्रयोग करताच येत नाही. तरी पण साधकाला विचार करून जाणता यावेत म्हणून काही सिद्ध लक्षणांचे कौतुकाने वर्णन करीत आहे ते असे. स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्याच काही दिसते ऐकू येते त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वरूपाकार झाली तरी देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतो. तरीही परमार्थाचे अंतरखून बाणावे म्हणून येथे काही सिद्ध लक्षणांचे निरूपण केले जात आहे. निरंतर स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आहे. तो लोकात लोकांसारखाच वागत असतो पण त्याची अंतरस्थिती अगदी लोकांवेगळी असते. स्वस्वरूपानुभव आल्याने त्याला प्रपंचाची चिंताच राहत नाही तर अध्यात्मिक निरूपणाबद्दल प्रेम वाटू लागते. खरे पाहिले तर हे साधकाचे लक्षण आहे पण ते सिद्धाच्या ठिकाणी दिसून येते. कारण साधकच साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो. त्यामुळे साधकाची लक्षणेच सिद्धाच्या ठिकाणी आढळतात. बाहेरून त्याचे आचरण उत्तम साधकासारखेच असते पण अंतरी तो स्वरूपाकार झालेला असतो हे चतुर्श्रुत्याने जाणून घ्यावे. सिद्ध बाहेरून साधन करीत असला तरी त्याच्या अंतरात कुठलाही संदेह नसतो. त्याचे साधन निसंदेहपणे चालते. बाह्य परिस्थिती कशी असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जराही ढळत नाही. सतत स्वरूपानुसंधानामुळे त्याची अंतरस्थिती आढळ झालेली असते. तेथे चलन होईलच कसे. स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली की ती स्वरूपच होऊन जाते. स्वरूपाशी तिचे ऐक्य होते. अशी स्थिती एकदा प्राप्त झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो. चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चल असतो आणि याप्रमाणे अंतर्यामी निश्चल असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते. स्वरूपी जो स्वरूपाकार होऊन राहतो तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला अथवा उठून धावत सुटला तरी त्यामुळे त्याच्या अंतरस्थितीत बदल होत नाही. येथे अंतरस्थितीच अत्यंत महत्वाची आहे. अंतरी वृत्तीच नाही अशी निवृत्त अवस्था होणे आवश्यक आहे. ज्याचे अंतःकरण भगवंताकडे लागले असते तो साधू होय. बाहेरून देहाची स्थिती कशी असली तरी अंतर्यामी स्वरूपानुसंधान असले पाहिजे. त्यामुळे साधूच्या अंगी काही लक्षणे स्वाभाविकरित्या दिसून येतात. एखादा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला की त्याच्या अंगी राजकला आपोआप बनते. त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागले, प्रेम उत्पन्न झाले की काही लक्षणे आपोआप अंगी बांधतात. ती लक्षणे एरवी कितीही अभ्यास केला तरी प्राप्त शकत नाहीत. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागते तरच ती लक्षणे अंगी बांधतात. वृत्ती सतत निर्गुणी राहणे ही अभ्यासातील सर्वोच्च स्थिती आहे. संत संगतीत सतत अध्यात्माचे निरूपण श्रवण केल्याने ती स्थिती अंगी बांधते. स्वरूपानुसंधानाने स्वरूपाकार होत असता या उत्तम लक्षणांचाही अभ्यास करावा. स्वरूपानुसंधान म्हणून सुटले की सिद्धही भ्रष्ट होतात. असो, आता हे बोलणे पुरे झाले. आता ज्या योगे साधकाच्या अंगी समाधान बांधते ती साधूची लक्षणे ऐका. स्वरूप निर्विकल्प असल्याने तेथे कल्पना करू लागल्यास कल्पनाच नाही होते तर कल्पनेमुळे उत्पन्न होणारी कामना तेथे कशी शिल्लक उरेल. म्हणून साधू निष्काम असतात. आपण एखादी वस्तूला भोग प्राप्त व्हावा म्हणून कल्पना केली आणि ती इच्छा पुरी झाली नाही की आपल्याला राग येतो. पण साधूचा ठेवा अक्षय असतो. स्वस्वरूप ठेव
ठेवा कधी नाहीसा होतच नाही. म्हणून साधू हे क्रोध रहित असतात. सर्व नाशिवंत पदार्थांचा त्यांनी मनाने त्याग केलेला असतो व स्वरूप हे सत्य आहे, नित्य आहे हे जाणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला असतो. जेथे दुसरे कोणी नाहीच तेथे क्रोध तरी कोणावर करणार. म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोध रहित असतात. आपण स्वानंद रूपाने सर्वत्र असताना गर्व तरी कोणावर करणार. त्यामुळे कुणाशी वादविवाद करण्याचा प्रसंगच येत नाही. साधू स्वरूपाकार झालेले असतात आणि स्वरूप तर निर्विकार आहे. मग तिरस्कार उत्पन्न होईलच कसा. सर्वत्र आपणच आहोत तर आपणच आपला मत्सर कसा करणार. साधू अनायासे आत्मस्वरूप झालेले असतात. त्यामुळे तेथे विकारांना वावच नसल्याने मदमत्सराचे खूळ साधूंच्या ठिकाणी नसते. साधूही स्वतः सिद्ध स्वरूपाकार झालेले असतात. तेथे द्वैत निर्माणच होऊ शकत नाही. मग तेथे दंभ असेलच कसा. ज्याने सर्व दृश्य सृष्टी मिथ्या जाणून तिचा त्याग केलेला असतो त्याला प्रपंच कसा असेल. म्हणून साधू हा निप्रपंच असतो हे जाणून घ्यावे. ज्याने हा पाचभौतिक पसारा मिथ्या आहे हे करताच सत्व त्याचा त्याग केलेला असतो व अवघे ब्रह्मांड हे ज्याचे घर झालेले असते तो साधू होय. पाचभौतिक पसारा मिथ्या हे तो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो. शुद्ध स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्याची वासना लय पावलेली असते. म्हणून साधू सुद्धा निर्लोभ असतो. आत्मरूपाने आपणच सर्वत्र व्याप्त आहोत असे तो जाणतो. मग स्वार्थ कोणाचा साधावा. साधू स्वार्थ रहित होतो. त्यामुळे तो शोक रहितही होतो. नाशिवंत दृश्याचे मिथ्यापण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो व शाश्वत अशा स्वरूपाचा आश्रय केलेला असल्याने साधू शोकरहित झालेला असतो हे जाणावे. शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते. पण साधू हा वृत्ती रहित झालेला असतो म्हणून तो आदी आणि अंती शोकरहित असतो. मग मोहाने पछाडले जाते. मन मोहाने पछाडले जाते. पण साधूला उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असल्याने तो मोहातीत होत असतो. आत्मवस्तू एकच आहे. तिच्याशी साधू एक रूप झालेले असल्याने त्याला भय कशाचे वाटणार. परब्रह्म जसे निर्भय असते तसाच त्याच्याशी ऐक्य पावलेला साधूही निर्भय असतो. साधू हा भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो. सर्व दृश्य सृष्टीचा प्रलयकारी अंत ओढवला तरी साधू अनंत रूप परब्रह्माशी ऐक्य पावल्याने अनंतच होतो. सत्य स्वरूपे ऐक्य पाहून तो अमर झालेला असतो. मग त्याला भय कसे वाटेल. म्हणून साधूंना भयच नसते. जेथे द्वैतामुळे येणारे वितुष्ट नाही तेथे खेद कसा उत्पन्न होणार. देहबुद्धीमुळे खेद उत्पन्न होतो. साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्याने त्यास खेद होत नाही. त्याच्या बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केलेला असतो आणि निर्गुणाला तर कोणी नेऊच शकत नाही. त्यामुळे साधूंना खेदच नसतो. आपण तो एकला एक असतो तर स्वार्थ कुणाचा करणार. दृश्य मिथ्या ठरल्याने स्वार्थाला जागाच उरली नाही. साधू स्वरूपाकार झाल्याने द्वैत पूर्ण निश्चय झालेले असते. दुसरा कोणी नाहीच तर अविवेक तरी कसा असणार आणि मग दुःख शोक तरी कसे असणार. परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली म्हणून निस्पृहता किंवा वैराग्य हे साधूचे लक्षण जाणावे. गगन जसे मृद असते तसा स्वरूपाकार झालेला साधूही मृद असतो. म्हणून तो कधी कठोर वचन बोलतच नाही. स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूपच झालेला असतो. म्हणून तो निरंतर अनासक्त असतो. स्वरूप स्थिती बांधल्यामुळे त्याने देह प्रारब्धावर सोडलेला असतो. जे आपले स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायची. म्हणून त्याने पुढे काय होईल कसे होईल अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी चिंता सोडलेली असते. बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळे सर्व उपाधी नष्ट होतात. म्हणून साधू लोक निरुपाधिक असतात. साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो आणि स्वरूप तर निसंग असते. त्यामुळे साधूही निसंग होतो. म्हणूनच तो मानात्मानाचा विचारच करीत नाही. साधू अलक्षशः आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो. म्हणून तो अत्यंत सावध असतो आणि नेहमी परमार्थाचा कैवार घेतो. स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपी मूळ नसतो म्हणून साधूही निर्मळ असतात. कारण ते स्वरूपच झालेले असतात. सर्व धर्मामध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ धर्म असतो.
आणि स्वरूपी राहणे हा स्वधर्म होय. साधू निरंतर स्वरूपी राहत असतात, हेच साधू लक्षणाचे मुख्य वर्म आहे. साधूची संगत झाली म्हणजे आपोआप स्वरूपस्थिती प्राप्त होते आणि स्वरूपस्थितीमुळे साधूची लक्षणे अंगी बांधतात. अध्यात्म निरूपणाने, त्याच्या श्रवणाने साधूची लक्षणे अंगी बांधतात, पण निरंतर स्वरूपी राहावे असावे. निरंतर स्वरूपी राहिले की तत्वतः साधक स्वस्वरूपच होतो. मग साधूची लक्षणे अंगी बांधण्यास वेळ लागत नाही. बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर राहिली की सर्व अवगुण नष्ट होतात. पण हे सर्व होण्यासाठी सत्संगती आणि संतमुखाने अध्यात्म निरूपण ऐकणे हे भाव यायलाच हवे. सर्व सृष्टीमध्ये सर्वांचा अनुभव एकसारखाच नसतो. त्या संबंधी पुढील समासात सांगितले जाईल. कोण कोण कुठल्या प्रकारे राहतात, त्यांना काय काय अनुभव येतात ते श्रोत्याने अवधान देऊन ऐकावे असे रामदास सांगतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास 9वा समाप्त. दशक 8वा समास 10वा. शून्यत्व निरसन. श्री समर्थ म्हणतात की लोकांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारताच एकच गदारोळ उठला. प्रत्येक जण आपले मत अनुभव सांगू लागला. त्यामुळे जो काही कल्लोळ उठला तो श्रोत्याने कौतुकाने ऐकावा. एक म्हणतो की हा संसार करता करताच आपण पहिल्या तेलाला पोहोचू, हा व्याप आपला थोडाच आहे, सर्व जीव देवाचे आहेत. दुसरा कोणी म्हणतो की असे काही घडणार नाही, संसार करता करता लोभ येऊन अंगाला चिकटतो, पोटासाठी कुटुंबाची सेवा करणे भाग पडते. कुणी म्हणतात की सुखे नेहमी संसार करावा, मात्र सद्गती प्राप्त व्हावी म्हणून काही दान पुण्य आदीही करावे. कुणी म्हणतात की संसार खोटा आहे म्हणून वैराग्य धारण करून देशत्याग करावा, म्हणजे स्वर्ग प्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होतात. कुणी म्हणतात की उगेच कुठे जायचे, व्यर्थ कशाला इकडे तिकडे हिंडायचे, त्यापेक्षा आपला जो आश्रम असेल त्याचे आचरण त्या आश्रमात राहूनच करावे. कुणी म्हणतात की कुठला आलाय धर्म, सर्व अधर्मच घडत असतो. या संसारात नाना प्रकारची कर्मे करावी लागतात. कुणी म्हणतात की या सर्वांपेक्षा आपली वासना बरी असावी, म्हणजे अनायासे हा संसार तरून जाता येतो. एक म्हणतात की आपला भावच सर्व गोष्टीस कारण असतो, भाव चांगला असेल तर त्यामुळे देवाचीही प्राप्ती होते, भावाशिवाय सर्व व्यर्थ आहे, गोंधळ आहे. आपल्या आई वडिलांना जीवाभावाने देवच मानित जावे व एकनिष्ठपणाने आई वडिलांची पूजा करावी. कुणी म्हणतात की देवा ब्राह्मणांचे पूजन करावे, त्यामुळे भगवान नारायण प्रसन्न होतात. कुणी म्हणतात की शास्त्रात काय सांगितले आहे त्याप्रमाणे वागावे असे भगवान म्हणतात, त्याप्रमाणे वागले असता परलोक प्राप्त होतो. एक म्हणतात की अहो शास्त्रे इतकी आहेत की त्यांचा अभ्यास करायला आयुष्य पुरे पडणार नाही, म्हणून त्यापेक्षा साधू संतांना शरण जावे हे बरे. कुणी म्हणतात की उगीच वटवट करणे बंद करा, ती गोष्ट राहू दे, सर्वात महत्वाचे म्हणजे पोटात भूतदय असावे. एक म्हणतात की आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आचार करावा हे सर्वात चांगले आणि अंतकाळी सर्वोत्तमाचे नाव घ्यावे. दुसरा कोणी म्हणतो की जर गाठी पुण्य असेल तरच अंतकाळी मुखात नाम येईल, नाही तर विसर पडेल, भ्रांती उत्पन्न होईल. एक म्हणतात की जिवंतपणे आयुष्याचे सार्थक करावे, तर दुसरा कोणी म्हणतो की तीर्थयात्रा करीत फिरावे हे चांगले. कुणी एक म्हणतो की व्यर्थ खटाटोप कशाला करावा, तीर्थक्षेत्रात जिकडे तिकडे पाणी आणि पाषाणाशिवाय काय आहे, तीर्थात बुचकाळ्या मारताना नाका तोंडात पाणी जाऊन कष्ट होतात आणि जीव मात्र कासावीस होतो. त्यात दुसरा कोणी म्हणतो की वाचापणा बंद कर, या पृथ्वीवर तीर्थक्षेत्रांचा महिमा आगाध आहे, केवळ त्यांच्या दर्शनाने मोठमोठी पातके भस्म होऊन जातात. कुणी एक म्हणतो की मनच बंधुमोक्षाला कारण असल्याने संयमाने त्यासच आवरावे, म्हणजे तेच तीर्थस्वरूप बनते. मग दुसरा कोणी म्हणतो की वेळ मिळेल तेव्हा कीर्तन करीत जावे. कुणी म्हणतो योग हेच उत्तम साधन आहे, म्हणून तोच मुख्य साधावा आणि एकाएकी आपला देहच अमर करावा. त्या दुसरा कोणी म्हणतो की हे बरे नाही, माणसाने काळाची फसवणूक करू नये, तर तिसराच कुणी म्हणतो की आपण आपले भक्ती मार्गात लागावे हे बरे. कुणी म्हणतात की ज्ञान उत्तम, कुणी म्हणतात की साधन करावे, तर आणखी कुणी म्हणतात की निरंतर मुक्तच असावे. त्यावर कुणी एखादा म्हणतो की अरे उच्छृंखल माणसा, जरा तरी पापाचा कंटाळा धर. त्यावर कुणी उत्तर देतो की अरे आमचा मार्गच मुळे मोकळेपणाने वागण्याचा आहे. कुणी म्हणतो की कुणाचीही निंदा अथवा द्वेष
करू नये हेच महत्वाचे आहे, तर दुसरा म्हणतो की हळूहळू दुष्टांची संगत सोडावी. कुणी म्हणतात की ज्याचे अन्न आपण खातो त्याची चाकरी करीत त्याच्यासमोर मरावे म्हणजे तात्काळ मोक्षपद प्राप्त होते. कुणी म्हणतात की या सर्व गोष्टी राहू दे, आधी पोटाला अन्न कसे मिळेल हे पाहिले पाहिजे, इतर वटवट नंतर सावकाश करीत बसावे. कुणी म्हणतात की प्रथम चांगला पाऊस पडावा म्हणजे मग इतर गोष्टी सुरळीत चालतात, दुष्काळ पडला नाही म्हणजे बरे. कुणी म्हणतात की खूप तप केले पाहिजे म्हणजे मग सिद्धी प्राप्त होतात. दुसरा कोणी म्हणतो की आधी इंद्रपदाची प्राप्ती करून घ्यावी. कुणी म्हणतात की तंत्रशास्त्राचा अभ्यास करून आधी वेताळाला प्रसन्न करून घ्यावे, त्या योगे स्वर्गलोक प्राप्त होऊन देह भेटतो. कुणी म्हणतात की अघोर मंत्राचे अनुष्ठान करावे म्हणजे स्वतंत्र होता येते व जिचा आधार श्रीहरी आहे ती लक्ष्मी प्रसन्न होते. त्या लक्ष्मीचा योगच सर्व धर्म घडतात, मग तेथे क्रियाकर्माची आवश्यकता उरत नाही. तर दुसरा कोणी म्हणतो की लक्ष्मीच्या मदानेच कुकर्म घडते. कुणी म्हणतात की एक प्रयत्न जरूर करून पाहावा, मृत्युंजयाचा जप केला की त्या योगे सर्व संकल्प सिद्धी जातात. कुणी म्हणतो की बटुक भैरवाची उपासना केली की वैभव प्राप्त होते. दुसरा कोणी म्हणतो की झोटिंग सर्व इच्छा पूर्ण करतो. कोणी म्हणतात काळी कंकाळी, तर दुसरे कोणी म्हणतात भद्रकाळी, तर आणखी कोणी म्हणतात की उच्चिष्ट चांडाळी सहाय्य करून घ्यावे. कोणी म्हणतात विघ्नहर लवकर पावतो, तर दुसरे कोणी म्हणतात की भोळा शंकर लवकर पावतो, तर कोणी म्हणतात की भगवती सत्वर पावते. कोणी एक म्हणतो की मल्हारीच्या कृपेने लवकर भाग्योदय होतो, तर दुसरा कोणी म्हणतो व्यंकटेशाची भक्ती करावी हे फार उत्तम. कोणी म्हणतात पूर्व प्रारब्ध असेल तसे होईल, तर दुसरे कोणी म्हणतात प्रयत्न करावा, तर आणखी कोणी म्हणतात की सर्व भार देवावरच घालावा. कोणी म्हणतो की कसला आलाय देव, तो भल्या भल्यांचा अंत पाहतो, तर दुसरा कोणी म्हणतो की हा योगाचा योगधर्मच आहे. ही बोलणी ऐकून कोणी आश्चर्य करतात, तर कोणी चकित होतात, तर कोणी कंटाळून म्हणतात की जे होईल ते पाहावे. याप्रमाणे प्रापंचिक लोक आपापली मते सांगतात, ती अपार आहेत, परंतु थोडी कल्पना यावी म्हणून त्यातली काही येथे सांगितले. असो, आता प्रापंचिकांचा स्वभाव सांगणे पुढे झाले. ज्ञानी लोकांचा अनुभव कसा असतो तेही सर्व आता सांगतो, सावधपणे ऐका. कुणी म्हणतात की भगवंताची भक्ती करावी म्हणजे श्रीहरी सद्गती देईल, तर दुसरे कोणी म्हणतात की कर्मानेच ब्रह्मप्राप्ती होते. कोणी म्हणतात की प्रारब्ध भोग टाळता येत नाही आणि त्यामुळे जन्म मरणातूनही सुटका होत नाही. कोणी म्हणतात की या अज्ञानाच्याच अनेक उर्मी आहेत. एखादा म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे, मग तेथे क्रिया तरी कुठली आणि कर्म तरी कुठले, तर दुसरा कोणी म्हणतो की असे मानणे हा अधर्म आहे, खरे तर असे बोलू सुद्धा नाही. कुणी म्हणतात की प्रलयाच्या वेळी सर्व नाश पावल्यावर उरते ते ब्रह्म, तर कुणी म्हणतात की समाधान अशा प्रकारचे नसते. कुणी म्हणतात की सर्व ब्रह्म असे म्हणणे तर सर्व जाऊन उरते ते ब्रह्म म्हणणे, हे दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम आहेत. अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहे. एक म्हणतात जी अनिर्वाच्य वस्तू आहे तिचे वर्णन होऊ शकत नाही, वेद आणि शास्त्रे यांनाही त्याचे वर्णन करताना मौन धरावे लागते. येथे शेवट्याने शंका घेतली की ब्रह्म कसे आहे हा निश्चय कोणी केला. सिद्धांत असा आहे की तेथे अनुभवाला वावच नाही, म्हणजे अनुभवरूपी द्वैतही ब्रह्माच्या ठिकाणी उरत नाही असा सिद्धांत आहे. प्रत्येक देहाचे अनुभव वेगवेगळे असतात असे पूर्वीच सांगितले. आता काही केले तरी ते एक होऊ शकत नाही. एखादा साक्षीत्वाने वागतो, साक्षी वेगळाच आहे असेही म्हणतो. आपण द्रष्टा साक्षी ही स्वानुभवाची स्थिती आहे. दृश्यापासून द्रष्टा नेहमी वेगळाच असतो. याचा साक्षात अनुभव आला की दृश्यात राहूनही अलिप्त कसे राहावे ही कला अवगत होते आणि मग त्याला तसा आपण साक्षीत्वाने निराळे असल्याचा अनुभव येतो. जो सर्व पदार्थांना जाणतो तो त्या सर्व पदार्थांहून वेगळाच असतो. त्यामुळे ज्ञाता देहात असूनही सहजच त्यापासून अलिप्त असतो. एक स्वानुभवाने असे म्हणतात की आपण साक्षीत्वाने वेगळे आहोत, म्हणून दृश्यात असूनही द्रष्टेपणाने त्यापासून वेगळे व्हावे. कुणी दुसरे असे म्हणतात की आत्मवस्तू एक आहे, तेथे भेदच नसताना यात हा मतिमंद द्रष्टा कसा आणला. सर्वच जर साखर आहे तर त्यातून कडू कसे काय निवडावे.
त्यामुळे ब्रह्माशिवाय दुसरे काही नाही हा स्वानुभव असताना तेथे द्रष्टा कुठून आणला? प्रपंच परब्रह्म यात भेदच नाही, ते एक रूप आहेत, पण भेदवादी लोक त्याला भेद मानतात. खरं तर स्वानंद रूप आत्माच दृश्य रूपाने आकाराला आलाय. पातळ तूप असे तेच शिजून घट्ट होते, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्म सगुण होते. तेथे द्रष्टेपणाने काय वेगळे केले? म्हणून द्रष्टा आणि दृश्य मिळून सर्व एकच एक जगदीशच जोर आहे. द्रष्टेपणाचे सायस कशाला? सर्व दृश्य जग म्हणजे परब्रह्मच साकार झालेले आहे असा एखाद्याचा अनुभव असतो. याप्रमाणे हे दोन्ही स्वभाव वर्णन केले आहे. एक आत्माच एकला एक आकारास आला आहे, त्यातून दुसरी वस्तूच नाही, तेथे आपण भिन्न उरतोच कुठे? असा हा दुसऱ्या काही लोकांचा अनुभव येथे सांगितला आहे. आता तिसरा अनुभव सांगतो तो ऐक. सर्व दृश्य सृष्टीचा पसारा बाजूला सारल्यावर काही नाही असे जे वाटते तो देव असे काही लोक म्हणतात. सर्व दृश्य वेगळे केल्यावर केवळ अदृश्य जे उरले तेच ब्रह्म असा अनुभव काही लोक सांगतात. पण त्याला ब्रह्म म्हणू नये, कारण शून्याला ब्रह्म म्हटल्याने उपायच अपाय ठरेल. शून्यत्वाला कधी ब्रह्म म्हणता येईल का? दृश्य सर्व ओलांडे की अदृश्य शिल्लक राहते, ते शून्य रूप असते. साधक त्यालाच ब्रह्म समजतो आणि मागे फिरतो. एकीकडे दृश्य असते, दुसरीकडे देव असतो, मध्ये शून्यत्व असते, पण अज्ञानामुळे प्राणी त्यालाच ब्रह्म समजतो. एखाद्याने राजाला ओळखत नसल्याने सेवकालाच राजा मानले, पण प्रत्यक्ष राजाची भेट झाल्यावर ते सर्व व्यर्थ ठरले. तसे शून्यत्व हेच ब्रह्म अशी कल्पना केली, पण पुढे परब्रह्माच्या साक्षात अनुभव आल्यावर शून्यत्व हेच ब्रह्म हा सर्व भ्रम नष्ट झाला. म्हणून हा सूक्ष्म अडथळा राजहंस ज्याप्रमाणे पाण्याचा त्याग करून दूध तेवढे घेतो, त्याप्रमाणे सारासार विवेकाने दूर सारावा. आधी दृश्य पाचभौतिक सृष्टीचा त्याग करावा, मग शून्यत्व ओलांडावे आणि मूळ मायेच्या पलीकडे असलेले परब्रह्म पहावे असे म्हटले की जी वस्तू पहावयाची ती व पाहणारा असा वेगळेपणा येतो. त्यामुळे वृत्ती शून्यत्वात पडते आणि मग शून्यत्व हेच ब्रह्म असा मनात संदेह उत्पन्न होतो. भिन्नपणे जे अनुभवले ते काही नाही म्हणून त्याला शून्य असे नाव दिले. पण आत्मवस्तूचे अनुसंधान करू लागले की त्याच्याशी एकरूपता व्हावी असावी. आत्मवस्तूला पाहणे म्हणजे ती वस्तू स्वतः आपणच होणे या प्रकारचे असते. भिन्नपणामुळे निश्चितच शून्यत्वाची प्राप्ती होते. म्हणून शून्य हे परब्रह्म होऊ शकत नाही. स्वतः अनुभव घ्यावा व ब्रह्मस्वरूपच होऊन राहावे. आपण स्वयंसिद्ध आत्मवस्तूच आहोत म्हणून मी म्हणजे मन अशी कल्पना करू नये. यावर साधू उपाय सांगतात की तूच आत्मा आहेस असे अनुसंधान करावे. मी मुळात मन नाहीच, शिवाय संतांनीही तसे सांगितलेले नाही. मग कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी मन असे मानावे? संत वचनावर दृढ निष्ठा ठेवावी, कारण त्यांची वचने स्वानुभवावर आधारित असतात. मनाला जसे वळण लावावे तसे ते लागते, हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून आपण आत्मवस्तूच आहोत ही गोष्ट मनावर ठसवण्याचा प्रयत्न करावा. ज्याचा आपण अनुभव घ्यावया जातो ती अवयवरहित वस्तूच आपण होतो, हा अनुभव आपण घ्यावा. या आपल्या अनुभवाचा लाभ जगातील इतर लोकांनाही मिळतो. लोभी माणूस हा धनाचा शोध घेऊ लागतो व अखेर तो धनच होतो. त्याची वृत्ती केवळ धनरूप बनते. तो स्वतः त्या धनाचा उपभोगही घेत नाही आणि मग दुसराच कोणी भाग्यवान पुरुष त्या धनाचा दीर्घकाळ उपभोग घेतो. त्याप्रमाणे साधकाने देहबुद्धी सोडली की तो स्वतःच ब्रह्मरूप होतो. अनुभवाशिवाय स्वानुभवाची हीच मुख्य गुण म्हणजे रहस्य. आपण आणि आत्मवस्तू म्हणा अगर परब्रह्म वस्तू म्हणा मुळात एकच आहोत, हे ज्ञानाच्या विचाराचे सार आहे. याप्रमाणे येथे हा ज्ञान दशक संपूर्ण झाला आहे. मी माझ्या बुद्धीनुसार आत्मज्ञानाचे निरूपण केले आहे. त्यात अधिक कोणी जे असेल त्यासाठी श्रोत्याने क्षमा केली पाहिजे असे श्री समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरशनानाम समास 10 समाप्त. दशक 8 समाप्त.